नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. मी मिठ्ठू दगडू गदादे, गाव तांदळी, राहणार शिरूर. आपल्यासमोर एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे सैनिकाचे पत्र. खऱ्या अर्थानं आज जो आपण मोकळा श्वास घेतोय त्याचं कारण सीमेवरती लढणारा माझा सैनिक आहे. रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून खऱ्या अर्थानं शत्रुपक्षाशी त्या ठिकाणी तो पहारा देतोय. म्हणून खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मोकळा श्वास घेऊ शकतो. अशा या सैनिकाला ज्यावेळेस शत्रुपक्षाशी लढता लढता घायाळ होतो त्यावेळेस देशहिताबरोबर स्वतःच्या कुटुंबाचं एक चित्र डोळ्यासमोर त्याच्या उभं राहतं आणि पत्ररूपाने तो आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी कसा संवाद साधतो ते या कवितेमध्ये व्यक्त झालेला. कवितेचं नाव आहे सैनिकाचे पत्र. बघ ना आई वेळ कशी वैरीण झाली आहे, बघ ना आई वेळ कशी वैरीण झाली आहे, तुला न भेटताच माझी जाण्याची वेळ आली आहे. घायाळ जरी झालो तरी अजून लढतो आहे, इंच इंच जखमा अंगावरती घेऊन आई पत्र शेवटचं लिहितो आहे. खूपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं, खूपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं. पण मला ठाऊक आहे आई आता असं होणार नाही, आली वेळ मला घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही. आपलं घर आठवून मी एकटाच लढतो आहे, आपलं घर आठवून एकटाच मी लढतो आहे. लढता लढता आई पत्र शेवटचं लिहितो आहे. आता वडिलांशी संवाद साधतो आहे. बाबा तुमच्यासाठी बरंच काही करायचं होतं, तुमच्या खांद्यावरची अर्ध ओझं माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं. बाबा तुमच्यासाठी खूप काही करायचं होतं, तुमच्या खांद्यावरचं अर्ध ओझं माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं. पण बघा ना बाबा, नियतीने कसा घात केला, माझ्या प्रेताचा भारी तुमच्याच खांद्यावरती दिला. तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मरण्याआधीच मरतो आहे. मरता मरता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे. आता भावाशी संवाद साधतो आहे. भैया तुझ्या सगळ्या गोड आठवणी मनात घर करून बसल्या आहेत, भैया तुझ्या सगळ्या आठवणी मनात घर करून बसल्या आहेत. आत्ताच 2 गोळ्या माझ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत. उजव्या दंडात गोळी घुसताच भैया तुझी आठवण हेलावून गेली आणि मी तुझा उजवा हात आहे असं म्हणण्याची वेळही आता सरून गेली. आपल्या छकुलीची काळजी तू घेत जा, माझ्या वाट्याची राखीही आता तूच बांधत जा. आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच मी झुरतो आहे. झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितो आहे. आता बहिणीशी संवाद साधतो. छकुली तू रक्षाबंधन दिवशी बांधलेली राखी अजून माझ्या हातात आहे. यावेळी ओवाळणी काय दिली नाही हेही माझ्या लक्षात आहे. सांग ना ग छकुली तुला ओवाळणी काय ग देऊ, इथून गेल्यावरती तुला भेटायला कसा ग येऊ. आपलं घर आठवून मी एकटाच रडतो आहे. रडता रडता छकुली पत्र शेवटचं लिहितो आहे. आता बायकोशी संवाद साधतो आहे. सखे माझ्या जाण्यानं तुझं जीवन आता विरान होणार आहे, सखे माझ्या जाण्यानं तुझं जीवन आता विरान होणार आहे. आपल्या छकुल्यांची काळजी तू घे, माझा शेवटचा पापा त्यांना दे. आपल्या विराहाचं दुःख मी भोगतो आहे, विराहाचं दुःख भोगता भोगता सखे पत्र शेवटचं लिहितो आहे. आई 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 पुन्हा 2 गोळ्या माझ्या काळजामध्ये घुसल्या. आई सुद्धा तुझ्या सगळ्या आठवणी माझ्या मनामध्ये जागल्या. पण आई तू रडू नकोस, पण तू आई रडू नकोस, मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्माला येईन आणि भारत मातेच्या सेवेसाठी सैन्यामध्येच भरती होईल. आई तू फक्त रडू नकोस, आई तू फक्त रडू नकोस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.